नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर GMC पुणे भरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्या रिझल्ट संबंधित खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा, सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर GMC पुण्याची भरती बघा, या ठिकाणी गट ड संवर्गासाठी वेगवेगळ्या पदांसाठी पुणे सर्वोपचार ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती या ठिकाणी निघण्यात आलेली होती. तर ससून सर्वोपचार रुग्णालय बघा, पुण्यातील अतिशय या ठिकाणी प्रसिद्ध रुग्णालय आहे, सर्वात मोठे या ठिकाणी रुग्णालय आहे. तर या ठिकाणी बघा, सुवर्ण संधी सर्वांसाठी चालून आलेली होती, खूप मोठ्या जागा निघालेल्या होत्या. तर याचा बघा आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी बघा या ठिकाणी होते. तर याचा रिझल्ट बघा अतिशय कधी लागतो आणि कधी नाही याची वाट सर्वांना लागलेली आहे. याची बघा एक्झाम कधी झालेली होती, तर याची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी 11 ऑक्टोंबरला कंडक्ट करण्यात आलेली होती. आणि ही एक्झाम घेतली होती IBPSने. तर IBPS ही जी संस्था आहे ती एक्झाम घेतल्यानंतर एक्झाम घेतल्यानंतर याची ॲन्सर की म्हणजेच उत्तर तालिका पब्लिश करत नाही. बघा, TCS जेव्हा पण एक्झाम घेते तर त्याच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर तालिका पब्लिश करून देते. त्यावरून तुम्हाला माहीत पडते की तुमचा स्कोअर किती आलेला आहे. परंतु IBPSच्या बाबतीत असे नाही. IBPS उत्तर तालिका पब्लिश करत नाही, डायरेक्टली ते काय करत असतात, मेरिट लिस्ट पब्लिश करत असतात. तर GMC पुण्याची एक्झाम झाली होती 11 ऑक्टोंबरला. तर 11 ऑक्टोंबर, तर आजची तारीख बघा काय आहे, तर 29 डिसेंबर आजची तारीख आहे. तर झाले किती दिवस, 11 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर, 2 महिने इथे झाले 11 डिसेंबरला. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी 18 दिवस, तर 2 महिने 18 दिवस उलटून गेलेले आहे GMC पुण्याची एक्झाम होऊन. तरीसुद्धा बघा याचा रिझल्ट कधी लागते आणि कधी नाही असे सर्वांना झालेलं आहे. अजूनपर्यंत याच्या रिझल्ट संबंधित काहीही अपडेट जी आहे ती तुम्हाला बघायला मिळालेली नाही आहे. तर या संदर्भात बघा, आपण या ठिकाणी GMC पुण्याच्या वेबसाईटवर बघितले आणि त्यावर जो काही त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, संपर्क दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून बघितला. आणि त्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर बघा त्या ठिकाणी कोणीही कॉल रिसीव करायला तयार नाही. ते फक्त रिंग जाते आणि कॉल कोणीही उचलत नाही. त्यानंतर बघा, आपले एक सहकारी होते जे GMC पुण्यामध्ये कार्यरत आहे. तर त्यांना देखील आपण कॉल केला. तर त्यांनी असे सांगितले की GMC पुणेबद्दल बघा थोड्याफार हालचाली चालू आहे. त्यांना असे ऐकण्यात आलेले आहे की GMC पुण्याचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज करण्याचा विचार चालू आहे. त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघा लिस्ट वगैरे सर्व आलेली आहे, परंतु जे काही औपचारिकता आहे ती औपचारिकता त्यांनी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. आणि लवकरच GMC पुण्याचा रिझल्ट ते या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पब्लिश करणार आहे, अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तर सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. तर ती मेरिट लिस्ट नेमकी काय असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे. त्यानंतर आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, कट ऑफ नेमकी जाणार किती, कोणाचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप काय आहे, पगार किती भेटतो, भत्ते, राहण्याची सोय तुम्हाला मिळते की नाही, सर्व काही माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता या ठिकाणी बघू आपण की एक्सपेक्टेड कट ऑफ तुमचा किती जाणार आहे GMC पुण्यासाठी, आणि यामध्ये कोणकोणते पदे होती, आणि याची बघा तुम्हाला पगार किती भेटणार आहे, भत्ते वगैरे किती भेटणार आहे, सर्व काही माहिती आपण बघणार आहोत. यासाठी तुम्हाला आपली जी रिक्रुटमेंट होती पुणे ससून रुग्णालयाची ती बघावी लागेल. तर बघा, ही ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेची जाहिरात आहे. तर जाहिरात पब्लिश झाली होती 5 जून 2025ला. तर यामध्ये बघा गट ड साठी बघा, गट डच्या संवर्गातील रिक्त पदे होती. तर वेगवेगळ्या प्रकारची पदे यामध्ये होती. तर बघू शकता तुम्ही कोणकोणती पदे, किती प्रकारचे पदे आहेत. या ठिकाणी 19 प्रकारची पदे आहेत. आणि जागा किती होत्या टोटल जागा 354 जागा होत्या. भरपूर जागा होत्या या ठिकाणी.
तर आतापर्यंत ज्या GMCच्या जागा निघाल्या त्यापैकी बघा सर्वात चांगल्या जागा GMC पुण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तर यामध्ये बघा हमालच्या 13 जागा, किरण सेवकच्या 15 जागा, नंतर पहारेकरीच्या 23 जागा, चतुर्थ श्रेणी सेवकच्या 36 जागा, आयाच्या 38 जागा आणि कक्ष सेवकच्या 168 जागा। तर कक्ष सेवकच्या म्हणजे वॉर्ड सर्वंटच्या सर्वात जास्त जागा होत्या 168 जागा। तर वॉर्ड सर्वंटचा पेमेंट किती राहतो, पगार किती राहतो, त्याला इन हँड पगार किती भेटतो, तर बघू शकता S1 वेतन श्रेणी तर 15,000 जो आहे तो वॉर्ड सर्वंटचा बेसिक पेमेंट आहे 7व्या वेतन आयोगानुसार, आणि हा बेसिक पेमेंट 47,600पर्यंत जाऊ शकतो। तर 15,000 सध्याचं बेसिक पेमेंट आहे। तर बेसिक पेमेंटवर तुम्हाला डिअरनेस अलाउन्स भेटत असतो याच्या, तर 15,000च्या जवळपास 50% डिअरनेस अलाउन्स म्हणजे 7,000 पकडून घ्या जवळपास, तर 22,000 तुमचा या ठिकाणी होतो। आणि त्यानंतर बघा अदर बाकीचे अलाउन्स वगैरे ॲड करून तो पगार तुमचा 25,000पर्यंत जातो। इन हँड पगार तुमचा 25,000 त्या ठिकाणी येतो कक्ष सेवकसाठी। आणि आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तोच पगार तुमचा 50,000पर्यंत जाणार आहे। जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या यालासुद्धा 8वे वेतन लागेल तेव्हा या ठिकाणी 50,000 तुमचा पगार होणार आहे। तर अशाच प्रकारे बघा सेम प्रकारे या ठिकाणी पगार तुमचा या ठिकाणी राहणार आहे बाकीच्या देखील पदांसाठी। अशाच प्रकारे तुमचा पगार कॅल्क्युलेट केला जाणार आहे। तर बघा या ठिकाणी सर्वात जास्त कॉम्पिटिशन कोणत्या पदासाठी आहे, तर ती आहे या ठिकाणी कक्ष सेवक या पदासाठी। कक्ष सेवक पदासाठी या ठिकाणी भरपूर फॉर्म आलेले आहे। आणि याचा पेपर बघा जो पेपर झाला या ठिकाणी 11 ऑक्टोबरला, तर तो पेपर देखील थोडासा नॉर्मल लेवलचा होता, एकदम काही इझी नव्हता, एकदम म्हणजे इझी नव्हता आणि एकदम कठीण देखील नव्हता। आणि भरपूर मुलं या ठिकाणी MPSC UPSC आणि बँकिंग वगैरे MPSCची तयारी करणारे वगैरे असल्यामुळे पेपर थोडाफार मॉडरेट जरी असला तरी मुलांचे या ठिकाणी अटेम्प्ट जे आहे ते भरपूर झालेले आहे। आणि खूप साऱ्या मुलांना अशी अपेक्षा आहे की त्यांना 170 175 असे मार्क्स मिळणार आहे। तर असे असल्यामुळे बघा या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती हाय जाणार आहे। कट ऑफचा यावर परिणाम, कट ऑफवर याचा परिणाम जो आहे तो पडणार आहे। तर याची कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते, तर बघा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग होती काही, तर तुम्हाला बघावं लागेल। तर पेपर पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा होता। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एकूण 100 प्रश्न होते 200 गुणासाठी। तर या ठिकाणी बघा 2 तासाचा पेपर होता तुमचा, आणि यामध्ये 2 गुण प्रत्येक प्रश्नाला ठेवण्यात आलेले होते। तर यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग चा काही उल्लेख नाही, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नव्हती, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आउट ऑफ अटेम्प्ट केलेले आहे। आणि निगेटिव्ह नसल्यामुळे या ठिकाणी मार्क्ससुद्धा सर्वांना चांगले मिळणार आहे। तर या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती हाय जाणार आहे। ओपनसाठी बघा या ठिकाणी 160च्याच वरती कट ऑफ राहणार आहे। ज्यांना 160च्या वरती मार्क आहे 160 165 170 175 180पर्यंत त्यांचे या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस आहे ओपनमध्ये। आणि कॅटेगरीवाल्यांचं बघा या ठिकाणी 150च्या वरती जर तुमचे मार्क्स आहेत तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते। या ठिकाणी खोटे आश्वासन देऊन काहीही फायदा नाही की तुमचं सिलेक्शन 120वर होणार 130वर होणार। या ठिकाणी आपण एकदम करेक्ट ॲनालाइज करून सांगितलेलं आहे की 150च्या वर कॅटेगरीचे असाल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, आणि ओपन असाल तर 160च्या वर तुम्हाला मार्क्स घ्यावे लागेल। आता बघा याची उत्तर तालिका तुमची बघा तर येणार नाही आहे। तर याची पहिली मेरिट लिस्ट केव्हा येईल, तर पहिली मेरिट लिस्ट तुमची आता फर्स्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्यामध्ये काय असणार आहे तर तुमचे सर्वांचे मार्क्स असणार आहे, तुमची सर्वांची कॅटेगरी वाईज तुमचे मार्क्स तुम्हाला बघायला मिळणार आहे, आणि त्यावरून तुम्हाला कळणार आहे की कोणाची सिलेक्शन होते कोणाची नाही। त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बोलवल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट लावल्या जाईल। सिलेक्शन लिस्ट लावल्या गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवल्या जाईल, तुमचं जॉईनिंग लेटर तुम्हाला दिलं जाईल। तर सर्व माहिती बघा या ठिकाणी आपण सांगितलेली आहे। आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, आणि बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच अपडेटसाठी बघा सर्वात प्रथम आपलं चॅनल तुम्हाला अपडेट देणार आहे। तर आपल्या चॅनल SPM स्टडीजला सबस्क्राईब नक्की करा।